इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। नासिक के सिडको में एक बड़ी घटना घटी है, जहां दोपहर के समय श्री ज्वेलर्स की दुकान में डकैती की वारदात को अंजाम दिया गया। दुकान के मालिक घोटके और उनकी पत्नी जब दुकान में बैठे थे, तभी मुंह पर रुमाल बांधे दो अज्ञात व्यक्ति आए और बंदूक की नोक पर घोटके से लाखों रुपए के सोने के आभूषण लूटकर फरार हो गए। इस घटना से सिडको क्षेत्र में हड़कंप मच गया है और नागरिकों में डर का माहौल बन गया है। सहायक पुलिस निरीक्षक शेखर देशमुख, पुलिस उपायुक्त प्रशांत बच्छव, संदीप मिटके, वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील पवार और टीम मौके पर पहुंची और अब पुलिस इस पूरे मामले को लेकर आगे की जांच कर रही है। एक वाजून 45-50 मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा। तर तेव्हा अचानक एक जण आला, त्याने पिस्तूल काढली, त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या अंतरावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेचा माल काढायला सुरुवात केली. त्याने ट्रेचा माल गोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले. मारहाण वगैरे काहीच नाही केली, फक्त तो पिस्तूल रोखून उभा होता माझ्यावर आणि दुसरा जण ट्रे काढत ट्रेमधून माल काढत होता. मी पण काही जास्त प्रतिकार करणार. दीपक सुधाकर बोलते. बसलेली होती हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती. मग त्याच्यातलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली. बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं. दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं. मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे. तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते दाबायचे पण नाही म्हणे. असं त्यांनी म्हटलं. यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही. आणि एक जण मध्ये गेलं, जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले. तुमचं नाव काय? मनीषा घोटके. साधारण किती लाखांचा ऐवज नेला आहे? 300 ग्रॅम जास्त नसेल. किती? 300 ग्रॅम. 300 आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले. मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती. तर टोटल एक जण तिथे थांबला. 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले. सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत. फिलहाल आवाज इंडिया में इतना ही. नमस्कार.